पुण्यातील बन गार्डन पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। या ठिकाणी कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक यांना लाचेची मागणी करण्याप्रकरणी या ठिकाणी एसीबीने यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि गुन्हा देखील दाखल झाला आहे। आता सध्या बन गार्डन पोलीस ठाण्याच्या बाहेर उभा आहे। या ठिकाणी कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता। यामध्ये यांनी एका तक्रारदाराकडून साधारण 2 लाखांच्या लाचेची मागणी या ठिकाणी केली होती आणि त्यानंतर पडताळणी दरम्यान ही मागणी 1 लाखापर्यंत असल्याचे स्पष्ट झाले होते। त्यानंतर पुण्यातील अँटी करप्शन ब्युरो पुणे विभागाने यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणी PSI संदीप खेडकर यांना सुरुवातीला 2 लाख रुपयांची लाच मागितली होती आणि पुढील पडताळणी दरम्यान ही लाच 1 लाखापर्यंत कमी केल्याचं उघड झालं। या संदर्भात तक्रारदाराने 3 फेब्रुवारी 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती। पडताळणी दरम्यान लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 9 मार्च 2024 रोजी बन गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर हे करत असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही जी कारवाई आहे ती संपूर्ण कारवाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता या प्रकरणी ज्यावेळी जे संदीप खेडकर आहेत जे PSI या ठिकाणी होते या पोलीस ठाण्यात, त्यांच्यावर गुन्हा ज्यावेळी एसीबीने दाखल केला त्यानंतर ते आता फरार असल्याची माहिती देखील समोर आली आहे। आणि या प्रकरणी एसीबीचे जे काही तपास अधिकारी आहे निंबाळकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर जो अधिकारी आहे ह्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी पथक देखील या ठिकाणी पुण्यातनं रवाना झाल्याची माहिती आता समोर आली आहे। पुण्याहून मी प्रथमेश तांबे आणि अशा सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा पुणे।